सो व्हॉट आय वॉज सेइंग की डॉटर ऑफ द प्रेडिसेस सन ऑफ प्रेडिसेस सन, हा मुलगा पण मृत आहे, त्याचा मुलगा पण मृत आहे, आणि मग त्याची मुलगी आहे ती पण क्लास वन रिलेटिव्ह मध्ये येते, फिमेल रिलेटिव्ह मध्ये. ओके. मुलगा वारलेला आहे, त्याची विधवा आहे, ऑफकोर्स ती पण क्लास वन हायर मध्ये असलेली फिमेल आहे. त्याच्यानंतर बघा, मुलगा वारलेला आहे, नातू पण वारलेला आहे, त्या नातवाची विधवा नातसून आहे, ती सुद्धा क्लास वन हायर मध्ये. ओके. विडो ऑफ द प्रेडिसेस सन ऑफ प्रेडिसेस सन, आणि मुलगी वारलेली आहे, मुलीची मुलगी आहे, ती सुद्धा क्लास वन हायर मध्ये फिमेल आहे. ओके. सो यातलं जर कुणी फिमेल असेल तर मात्र त्याची प्रॉपर्टी सक्सेशन न जाते, सर्वायवरशिप न जात नाही. देर इज ओनली वन मेल रिलेटिव्ह क्लेमिंग थ्रू द फिमेल. तो कोण आहे सांगा? मेल रिलेटिव्ह क्लेमिंग थ्रू फिमेल मात्र कोण आहे सांगा? तर सन ऑफ द प्रेडिसेस डॉटर आहे. सन ऑफ द प्रेडिसेस डॉटर म्हणजे मुलगी ऑलरेडी वारलेली आहे, मुलीचा मुलगा आहे. हा बघा, फ्रॉम इट अपियर दॅट नंबर ऑफ द फिमेल हायर अँड द मेल क्लेमिंग थ्रू फिमेल इज अ क्वाईट लार्ज. बघा, प्रत्येक माणसाला मुलगी, आई किंवा नाचून, विधवा नाचून, हा विधवा सून, कुणी ना कुणीतरी असतेच ना. त्यामुळे शक्यतो प्रॉपर्टी सर्वायवरशिप न जात नाही, शक्यतो सक्सेशन न जाते, कारण फिमेलची लाईन खूप मोठी आहे क्लास वन हायर मधली. हा फ्रॉम इट अपियर दॅट द नंबर ऑफ द फिमेल हायर अँड द मेल क्लेमिंग थ्रू फिमेल इज अ क्वाईट लार्ज, देअरफॉर it's quite possible that the rule of survivorship may not be required or the question may not arise. हा पण स्टील पर्सनली मध्ये सर्वायवरशिपने इंटरेस्ट डिव्हॉल्व होणं म्हणजे काय, तो एक पॉइंट आपण फर्दर मोर एक्सप्लेन करणार आहे तिथं. हा इथे काय करायचं सांगा, तर बी पॉइंट करून टाकायचं याला, कॅपिटल बी. हा अकॉर्डिंग टू द रूल ऑफ सर्वायवरशिप when a member of co-partner dies his interest devolve on other co-partner, तुम्हाला सांगितलेलं. हा other co-partner are living and not upon his higher. Thus मिताक्षरा co-partner मध्ये if there were three brother and one of them dies issueless, एक तीन भाऊ आहे आणि त्यातला एका भावाचा मृत्यू इश्युलेस झाला, म्हणजे मूल नाही असं झाला, तर त्याचा इंटरेस्ट सर्वायवरशिप त्याच्या राहिलेल्या भावांना मिळणार आहेत. एक्सप्लेनेशन वन काय म्हणते बघा आता. हा एक्सप्लेनेशन 1 टू सेक्शन 6 क्लॅरिफाईज द इंटरेस्ट ऑफ हिंदू मिताक्षरा को पर्सनली. म्हणजे काय सांगायचं सांगा, जर वाटणी झाली असती तर त्याच्या वाट्याला जो आला असता हिस्सा, तो म्हणजे त्याचा इंटरेस्ट. सिंपल आहे. हा द इंटरेस्ट ऑफ द हिंदू मिताक्षरा को पर्सनली शॅल बी डीम्ड टू बी द शेअर इन द प्रॉपर्टी which would have been allotted to him if the partition of the property had taken place just before the death. Okay. In a मिताक्षरा co-personary the share of co-personal डिफाईन नसतात, तुम्हाला माहिती आहे, कारण मिताक्षरा co-personary मध्ये जेवढ्या डेथ वाढतील तेवढा शेअर वाढेल आणि जेवढे बर्थ वाढतील तेवढा शेअर कमी होणार आहे तिथं. ओके. हा सो इन मिताक्षरा co-personary the share of co-personal are not defined आहे, फ्लक्च्युएटिंग इंटरेस्ट आहे त्यांचा. हा of the deceased co-personal is fixed. By this explanation incorporate the concept of notional partition. पार्टिशन झाल्यावरच इंटरेस्ट फिक्स होतो. एक्सप्लेनेशन टू काय म्हणते बघा. एक्सप्लेनेशन टू मेक्स इट क्लिअर दॅट नायदर अ पर्सन हु हॅड separated himself from co-personary before the death of deceased nor any of his higher can claim a share in the interest on intestacy under the above. हा कुणीही जर मेंबर असेल तो डेथच्या आधीच को-पर्सनरच्या बाजूला झालेला असेल तर त्याला मग को-पर्सनल इंटरेस्ट क्लेम करता येणार नाहीये. बघा, परत एकदा सांगते, थोडस समजायला क्रिटिकल आहे. 1956च्या सेक्शन 6 नुसार जर एखाद्या व्यक्तीचा मिताक्षरा को-पर्सनरी मध्ये इंटरेस्ट असेल आणि त्याच्या मागे कुणी पण क्लास वन हायर मधल्या फिमेल नसतील, हा किंवा क्लास वन हायर मधल्या फिमेलच्या थ्रू क्लेम करणारा मेल नसेल, तर त्याची प्रॉपर्टी ही सर्वायवरशिप न जाते, म्हणजे अदर को-पर्सनर न जाते, मृत होणाऱ्या व्यक्तीच्या वारसांना जात नाही तिथं. ओके. हा त्याच्यानंतर नंबर 2 मुद्दा बघा, काय बघायचं आपल्याला. खरं जर त्या फिमेल असतील क्लास वन हायरच्या तर मात्र प्रॉपर्टी बाय कशानं जाईल सांगा, सक्सेशन न जाईल, सर्वायवरशिप न जाणार नाहीये तिथं. आता 2005च्या अमेंडमेंट नंतरची पोझिशन काय बघा. सेक्शन 6. हा डिव्हॉल्युशन ऑफ द इंटरेस्ट इन अ को-पर्सनरी प्रॉपर्टी. अमेंडमेंटनं पोझिशन चेंज केली. हा on and from the commencement of Hindu Succession Amendment Act 2005, in a Hindu joint family governed by Mitakshara law, the daughter of co-partner shall, आता क्लिअर आहे, इवन कोण को-पार्टनर आहे सांगा, डॉटर. हा shall by birth become a co-partner
इन हर ओन राईट इन अ सेम मॅनर एज ऑफ सन. मुलासारखंच मुलगी पण को पर्सनर आहे, तिला सेम को पर्सनरी राईट पण आहेत. बी पॉइंट बघा, have the same right in the co-personary property and she would have had if she had been a son. मुलगा असती तर जे को-पर्सनरी राईट आहेत मुलाला तेच डॉटरला पण आहे. 3 नंबर बघा, बी सब्जेक्ट टू द सेम लायबिलिटीज. फादरचं कर्ज भागवण्याचं जे पायस ऑब्लिगेशन सनवर आहे, जसं प्रॉपर्टी घ्यायचा अधिकार डॉटरला ना, तसं फादरच्या लायबिलिटीज पे ऑफ करायची ड्युटी सुद्धा डॉटरची आहे. बी सब्जेक्ट टू द सेम लायबिलिटीज इन रिस्पेक्ट ऑफ द को-पर्सनरी प्रॉपर्टी as that of the son, and any reference to Hindu Mittakshara co-partner मध्ये daughter पण include होणार. shall be deemed to include a reference to the daughter of the co-partner. हा clause 2 काय म्हणतो बघा आता, any property to which a female Hindu become entitled by the provision shall be held by her with the incident of co-partnering ownership. हा आणि ती प्रॉपर्टी तिची स्वतःची ओन प्रॉपर्टी होईल. shall be regarded as a property capable of being disposed by her by the testamentary succession. जी काय को-पर्सनरीतनं प्रॉपर्टी तिच्या हिश्श्याला येईल ती विल वगैरे पण करून प्रॉपर्टी डिस्पोज ऑफ करू शकते. क्लॉज 3 काय म्हणतोय बघा, when a Hindu dies after the commencement of Hindu Succession Amendment Act 2005, त्याचा हिज इंटरेस्ट इन द प्रॉपर्टी ऑफ अ जॉईंट हिंदू फॅमिली गव्हर्न बाय मिताक्षरा लॉ आता सर्वायवरशिप न होत नाही. 2005 नंतर डिव्हॉल्युशन ऑफ इंटरेस्ट बाय सक्सेशनच आहे किंवा will करून टेस्टामेंटरी shall devolve by testamentary or intestate succession as the case may be and not by survivorship. आणि त्याचा हिस्सा कसा ठरवायचा, सेम. जर वाटणी झाली असती तो असताना तर त्याच्या वाट्याला जे आलं असतं तो त्याचा हिस्सा. and the co-personary property shall be deemed to have been divided as if the partition had taken place and the daughter is allotted the same share as allotted to the son. मुलाला जो हिस्सा मिळणार आहे तेवढाच इक्वल हिस्सा कोणाला मिळणार आहे सांगा, मुलीला पण मिळणार आहे. हा सेक्शनचं रेट्रोस्पेक्टिव्ह ऍप्लिकेशन नाही. त्यामुळं 2004च्या आधीच्या ज्या वाटण्या होतील त्या परत रिओपन होणार नाही. जे झालं ते झालं. डिसेंबर 20, 2004 नंतर म्हणजे साधारण आपण म्हणू 2005च्या नंतर ज्या वाटणी होतील त्यालाच हा रूल लागू होणार आहे. नथिंग इन द सेक्शन शॅल अप्लाय टू अ पार्टिशन विच हॅज इफेक्टेड बिफोर 20th day of December 2004. So बघा, the new section 6 provide for a parity of right in the co-personary property among the male and female member. Male female दोघांना समान राईट काय केले दिले सांगा. हा सो 2005 नंतर डॉटर इज एंटायटल्ड टू शेअर इन द अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मध्ये मुलीचा सुद्धा समान हक्क आहे. शी इज अ को-पर्सनर ऍज इफ शी हॅड बीन अ सन. मुलगा जसा को-पर्सनर आहे तशी मुलगी सुद्धा को-पर्सनर आहे. हा the right accrued to the daughter in ancestral property by 2005 amendment is a absolute right आहे तिचा. हा आणि फक्त एक्सेप्शन काय सांगा, जे 20/12/2004च्या आधीच पार्टिशन असतील किंवा 20/12/2004च्या आधीच्या टेस्टामेंटरी डिस्पोजिशन झालेलं असेल ते रिओपन होणार नाही. हा जे काय अमेंडमेंट लागू होईल ती 2005च्या नंतरच्या पार्टिशन अमेंडमेंट काय होईल सांगा तर लागू होईल. ओके, सो अकॉर्डिंगली इथे आपला डिव्हॉल्युशन ऑफ इंटरेस्ट इन मिताक्षरा को-पार्सनरी हा क्वेश्चन काय झाला सांगा तर एंड झालेला. हा सेक्शन 6 मध्ये अमेंडमेंट आहे. सो अमेंडमेंटच्या आधीची पोझिशन आणि अमेंडमेंटच्या नंतरची पोझिशन त्याच्यामध्ये काय सांगा तर बदल आहे. यू अंडरस्टूड? इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी.